नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट शिरीष बडे. आता आपण नवीन जी जाहिरात आली आहे, नवी मुंबई महानगरपालिकेची सहाय्यक आयुक्त पदासाठी जाहिरात आली आहे. त्यासाठी कोणताही ग्रॅज्युएशन विद्यार्थी ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी त्या परीक्षेसाठी पात्र आहे. त्याची फॉर्म भरण्याची तारीख 19 फेब्रुवारीपर्यंत आहे. तोपर्यंत तुम्ही त्याचा फॉर्म भरू शकतात. ही अतिशय अपवादात्मक आलेली जाहिरात आहे. सहाय्यक आयुक्त डायरेक्ट भरती एकाच परीक्षेने विदाऊट मुलाखत देखील नाही त्यामध्ये. तर याच्या सगळ्या त्याच्या संधीचं सगळ्यांनी सोनं केलं पाहिजे. याच्यासाठी महत्त्वाचा डिसाइडिंग फॅक्टर कायदे घटक आहे त्याच्यामध्ये. तर आपण त्याचा स्वरूप पाहू परीक्षेचं कसं आहे. याच्यासाठी परीक्षेचं स्वरूप बघा. त्या मराठी आहे त्याचा विषय 10 मार्कांसाठी आहे. 10 प्रश्न आहेत. इंग्रजी आहे 10 प्रश्न. सामान्य ज्ञान 10 प्रश्न. बौद्धिक चाचणी 10 प्रश्न आणि संबंधित विषय हा 60 प्रश्नांचा आहे. 60 प्रश्न 100 प्रश्न हे 200 गुणांसाठी असतील. म्हणजे 60 प्रश्न म्हणजे 120 गुणांसाठी कायदे घटक आहे. यासाठी कोणती पदवी चालेल. मराठी आणि इंग्रजी माध्यम परीक्षेचं असेल. एकूण 2 तास आहे वेळ आणि वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे MCQज आपण जो स्पर्धा परीक्षांचा पॅटर्न आहे TCS परीक्षा घेईल तर MCQज याचा पॅटर्न आहे. याच्यामध्ये हा जो अभ्यासक्रम आहे त्यांचा टेक्निकल जो कायदे घटक आहे तो त्याच्यामध्ये एकूण 10 कायद्याच्या संदर्भातले घटक आहेत. त्यामध्ये हा महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस जनरल कंडिशन कायदा आहे. हे जरी इंग्रजीमध्ये अभ्यासक्रम दिला असेल तरी आपल्या बॅचमध्ये हा पूर्णपणे आपण मराठीत घेणार आहोत. कारण हे ऑलरेडी याच्यातले बरेचसे कायदे सगळे मी वेगवेगळ्या परीक्षांना शिकवलेत. आपली BMCची परीक्षा झाली होती त्याच्यासाठी आपण कायदे शिकवलेत ऑलरेडी. नंतर सिव्हिल सर्व्हिसेस डिसिप्लिन आणि अपील रूल आहे. महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन कायदा आहे. हा खूप मोठा कायदा आहे. MRTP कायदा आहे. जरा टेक्निकल कायदा आहे. याच्यातले ठराविक कलमच आहेत परंतु समजायला अतिशय अवघड. स्कीम्स आहेत ह्या काही अर्बन डेव्हलपमेंटच्या त्या पाहणार आहेत. नंतर राईट टू सर्व्हिस RTS जो की आपण सर्वांनी राज्यसेवा MPSC करणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी RTS केलेला आहे. डिझास्टर मॅनेजमेंट कायदा आणि डिझास्टर मॅनेजमेंट संदर्भातल्या काही तरतुदी आहेत. ट्री कन्झर्वेशन ॲक्ट आहे. हा टेक्निकल कायदा आहे फॉरेस्ट रिलेटेडचा. तर तो देखील आपण घेणार आहेत. नंतर म्युनिसिपल कॉर्पोरेशन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे बायलॉज जे आहेत ते आहेत ते घेणार आहेत. आणि माहितीचा अधिकार हा एक कायदा आहे तो घेणार आहे. या कायद्यांमध्ये एकूण साधारणपणे 60 प्रश्न 120 मार्कांसाठी असतील. जे सिलेक्ट होणारे विद्यार्थी आहेत त्यांना सगळ्यांना 55+ मार्क इथं मिळणं आवश्यक आहे. आणि आत्तापर्यंतचा आपला जो अनुभव आहे त्यामध्ये आपण विविध परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना मार्क मिळवून दिले आहेत. ही आपली एक्साईज सब इन्स्पेक्टर जी बॅच होती त्याच्यामधल्या विद्यार्थ्यांबरोबर नाशिक येथे पासिंग आउटच्या वेळेस घेतलेले फोटो आहे. आपल्या एक्साईजचे रिझल्ट खूप आउटस्टँडिंग MPSCमधून झालेले आहेत. MPSC एक्साईजची परीक्षा घेते त्याच्यातलं आपण पाहू. MPSCने 2017, 18, 19, 21, 22ला परीक्षा घेतली होती. आतापर्यंत आपले 107 विद्यार्थी सिलेक्ट झालेत. 2017मध्ये 48 विद्यार्थी सिलेक्ट झाले. 2018-19ला जागा अतिशय कमी होत्या म्हणून 4 आणि 3 विद्यार्थी. 2021ला 114 जागांसाठी MPSCने परीक्षा घेतली होती आणि त्यात 47 विद्यार्थी सिलेक्ट झालेत. ही परीक्षा 2.5 लाख विद्यार्थ्यांनी दिली होती. नंतर 2022ला 9 जागांसाठी परीक्षा झाली होती. त्यात आपले 5 विद्यार्थ्यांची निवड झाली आणि पहिले सलग 3ही रँक आपले बॅचचे विद्यार्थी होते. आणि ह्या 47 जागांमध्ये देखील पहिल्या 5मध्ये 3 विद्यार्थी आपले विद्यार्थी होते. त्यानंतर हे सब रजिस्ट्रार आहेत. MPSC सब रजिस्ट्रार किंवा दुय्यम निबंधकची देखील परीक्षा घेते. तिथे देखील एक आउटस्टँडिंग निकाल आला आहे. हा यशदामध्ये विद्यार्थ्यांच्या ट्रेनिंग चालू असतानाचा एक छोटासा क्षण आहे. इथे आमच्या अकॅडमीचे विद्यानिकेतनचे संचालक देखील आहेत. तर या बॅचची 2022मध्ये 78 जागांसाठी जाहिरात आली होती आणि त्यासाठी 2.5 लाख अर्ज आले होते. तर याच्यामध्ये 78 जागांपैकी आपल्या बॅचचे 40 विद्यार्थ्यांची निवड झाली आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सलग 1 ते 14 टॉपर हे आपल्या बॅचचे होते आणि त्यांच्यासाठी कायदे घटक हा अतिशय महत्त्वाचा होता. 200 पैकी जवळपास 60 मार्कांचा कायदे घटक होता जो की आता आपल्याला 200 पैकी 120 मार्कांचा कायदे घटक आहे आणि त्या जोरावर त्यांनी पोस्ट काढली आहे. त्याच्यामुळे आता सध्या जी आपली नवी मुंबई महानगरपालिकेची सहाय्यक आयुक्त जी मोठी पोस्ट आहे ती देखील आपल्याला एकदम लक्षणीय आणि आउटस्टँडिंग मार्क मिळवल्यानंतरच निघू शकणार आहे. कारण लॉ हा त्यामध्ये खूप डिसाइडिंग घटक आहे. बॅचचं स्वरूप आपण पाहू. याचे ऑनलाईन म्हणजे तुम्ही घरी पुण्यात नसताल आपली बॅच पुण्यात होईल तर तुम्ही पुण्यात क्लासरूम देखील होणार आहे. ऑफलाईन म्हणजे क्लासरूम बॅच किंवा नसेल तर तुम्ही लाईव्ह बॅच देखील पुण्यातल्या बॅचबरोबर पाहू शकतात. आपले जर कोणी बॅच पाहू नाही शकलं तर रेकॉर्डेड व्हिडिओज देखील उपलब्ध राहतील. आपल्या आत्तापर्यंत 3 वर्षात जवळपास 147 विद्यार्थ्यांची अधिकारी पदावर निवड झाली. आपल्याला 13पेक्षा जास्त कायदे बॅच शिकवण्याचा अनुभव आहे आणि बॅच चालू असताना मध्ये आवश्यक तेवढ्या डिस्कशनसाठी लाईव्ह सेशन होतील गुगल मीटमध्ये आणि संपूर्ण अभ्यासक्रमाचा आपण जो घेणार आहे त्याच्या जवळपास 10 कमीत कमी रिव्हिजन होतील.
एवढे मार्क मिळवणं म्हणजे ठराविक स्पेसिफिक आणि डेडिकेटली आपल्याला त्याच्यावर अभ्यास करावा लागणार. सहजासहजी नुसतं वाचलंय म्हणून त्यातमध्ये मार्क येणार नाहीत. अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क मला करू शकतात, श्रेयश बडे. मला स्वतः बँक पी ओ, एक्स बँक पी ओ होतो मी. UPSC MPSCच्या 7पेक्षा जास्त मुलाखती आहेत. न्यायाधीश पूर्व मुख्य परीक्षेचा अनुभव आहे. हा माझा फोन नंबर. आपलं टेलिग्राम चॅनल आहे @लॉ अकॅडमी पुणे. तुम्ही याच्यावर देखील बेसिक माहिती मिळू शकतात. आपण एक WhatsApp ग्रुप बनवणार आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp ग्रुपची लिंक असेल तर ती तुम्ही जॉईन करू शकता. WhatsApp आणि टेलिग्राम दोन्ही आपले चॅनल आहेत. तर तुम्ही त्याचा ग्रुप जॉइन करून आपल्याला बॅचचे अपडेट मिळू शकतात. ओके मित्रांनो, या संधीचा सर्वांनी लाभ घ्या. थँक यू.